महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठकांचं सत्र आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेची देखील आज बैठक आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची देखील आज बैठक आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता सर्व राजकीय पक्ष यांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आज राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। मुंबईत आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा होणार आहे। तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील रंगशारदा इथे महत्त्वाची बैठक होणार आहे। तर शशिकांत शिंदे, जयंत पाटील आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। सिल्वर ओक निवासस्थानी पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। तर आज पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीची शक्यता आहे, तर राज ठाकरेंसोबतच्या युतीवर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवण्यात आलंय, तर मनसेच्या नेत्यांचीही आज शिवतीर्थावर बैठक आहे। वॉर्ड निहाय मनसे किती जागा लढणार यावरही चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकांना आता एकूणच महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोर आल्याचं पाहायला मिळतंय। तर या बैठक सत्रांना आता सुरुवात झालेली आहे। याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। बैठकांच्या मालिका आता सुरू झालेल्या आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, अगदी बरोबर आहे। बैठकांचं सत्र आणि बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। खरं तर निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, मात्र आता जागा वाटप आणि इतर काही चर्चा या सुरू आहेत। जाहीरनामा असेल आणि जागा वाटप संदर्भातील पेच असेल, हा सोडवण्यासाठी या बैठकांचा सत्राचा सिलसिला जो सुरू झालेला आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची सुद्धा आज बैठक आहे। जयंत पाटील आणि या ठिकाणी शशिकांत शिंदे सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेणार आहेत। या भेटीमधून नवीन रणनीती असेल ती ठरणार आहे आणि जागा वाटपासंदर्भातला फॉर्म्युला असेल तो सुद्धा ठरेल। मात्र मुंबईमध्ये खरं तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं असं खरं तर दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे। हे शरद पवारांना ते सांगणार आहेत। आणि तिसरीकडे आज भाजपची बैठक असणार आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। त्यांनी सुद्धा जागा वाटपावरती चर्चा सुरू केलेली आहे। महायुती म्हणून ते एकत्र लढणार आहे, त्यामुळे जागा वाटपाचा पेस त्यांच्यामध्ये सुद्धा आहे। तो सुद्धा पेस सोडवण्यासाठी या बैठकांचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। मनसेच्या सुद्धा आज बैठका होणार आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज राज ठाकरे यांनी बोलवलेली आहे। काल जी संजय राऊत, अनिल परब यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा झाली होती, त्यावरती आज चर्चा होऊ शकते। आणि काही जागांवरती चर्चा ही काल झाली होती। त्या जागांसंदर्भात आज नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत, त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे। तर मातोश्रीवरती सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मुंबईच्या सुद्धा ही पदाधिकारी उपस्थित राहणार। मुंबईच्या विषयांवरती चर्चा होईल। मुंबईतील जागा वाटप असेल, मुंबईतील सिटिंग जागा आहेत त्या राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा हव्या आहेत, त्यामुळे त्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। तर आणखी एक म्हणजे आज शिंदे सेनेची सुद्धा वांद्र्यातील रंगशारदा येथे बैठक असणार आहे। पुढील रणनीती संदर्भात ही बैठक असेल। काल सुद्धा महायुतीची बैठक झाली आणि यानंतर आज शिंदे सेनेची बैठक खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार। त्यामुळे एकनाथ शिंदे या सर्वांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकीकडे बघितलं तर आपण राष्ट्रवादी झालं, काँग्रेससोबत सुद्धा आज बैठक होणार। काँग्रेसची सुद्धा पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक भवन येथे बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे या बैठकीतून नक्की मार्ग निघतोय की पेच आणखी वाढत जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आगामी काही दिवस या बैठकींचा सिलसिला असा सुरू राहिलेला पाहायला मिळेल। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, जर आपण पाहायला गेलं तर दोन महत्त्वाच्या बैठकांकडे राज्याचं लक्ष आहे। एक म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा होणार आहे, आणि दुसरी म्हणजे मनसेची बैठक, ज्यात शिवसेनेसोबत युती संदर्भात, जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। या दोन्ही युतींकडे राज्याचं लक्ष आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? अगदी ठाकरे बंधूंच्या युतीकडे राज्याचं लक्ष आहे, मुंबईकरांचं सुद्धा लक्ष आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र यावी अशी प्रार्थना अनेक कार्यकर्ते पदाधिकारी करत होते। मात्र आता एकत्र आल्यानंतर युती कधी घोषित करणार अशी सुद्धा सर्वांना हुरहुर लागून राहिलेली आहे। सर्वांना या ठिकाणी त्याच्या संदर्भातील
इच्छा व्यक्त झालेली आहे। आपण बघतो तर युती संदर्भात घोषणा ही पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे, मात्र लवकरात लवकर करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे। काल बैठक झाली, त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होईल, जाहीरनामा सुद्धा एकत्र प्रकाशित करतील असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील निवडणुका या लढवल्या जात आहेत, त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, दुसरीकडे पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत देखील आज बैठक आहे। मुंबई महापालिका निवडणूक एकनाथ शिंदेंसाठी देखील प्रतिष्ठेची मानली जातीये। ठाकरेंच्या युती विरोधात एकूणच एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। महायुतीची आता काय रणनीती असणार आहे याकडे देखील राज्याचं लक्ष आहे। कृपा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। एकूणच बघितलं तर ठाकरे आणि शिंदे हे वेगवेगळे निवडणूक लढवतात। ही पहिली निवडणूक असणार आहे मुंबई महानगरपालिकेची। विशेषतः 2017 मध्ये 84 जागा या शिवसेनेच्या आल्या होत्या। यातील बरेचसे नगरसेवक, 37 पेक्षा जास्त नगरसेवक हे सध्या शिंदे सेनेमध्ये आहेत, मात्र शाखा प्रमुख असतील हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। त्यामुळे मुंबईतील अनेक शाखा प्रमुख हे आता ठाकरे गटामध्ये आहेत। एकूणच ही निवडणूक लढवण्यासाठी रणनीती ही शिंदे सेनेकडून आखली जाते आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुती एकत्र आलेली आहे। त्यामुळे 125 जागा खरं तर शिंदे सेनेने क्लेम केलेले आहेत, दावा केलेला आहे। त्यापैकी किती जागा पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विनिंग सीटवर जोरदार काम हे सुरू झालेलं आहे। काही जागांवरती सुद्धा चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात आज रणनीती आखली जाईल। काल जी आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन करून जे काम केलेलं आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे, त्यावरती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे। त्यामुळे या टीकेला सुद्धा उत्तर आज एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्याची शक्यता आहे। जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।